अकोला पोलीस दलातील 250 पोलीस अंमलदारांचा पदोन्नती सोहळा संपन्न. अकोला पोलीस दलातील 52 पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व 118 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार असे एकूण 250 पोलीस अंमलदार यांना सेवा ज्येष्ठतेनुसार प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पदोन्नती देऊन प्रजासत्ताक दिनाची भेट दिली. पदोन्नतीस प्राप्त व पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंमलदाराच्या पदोन्नतीचे आदेश दिल्यानंतर आज दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदार यांच्या सहकुटुंब सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अशा प्रकारच्या पदोन्नतीचा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच होत असल्याने अकोला पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कार्यक्रम पोलीस लॉन अकोला येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाची सुरुवात पदोन्नती सोहळ्यापासून करण्यात आली. पोलीस हवालदार यांच्या खांद्यावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाचे बोधचिन्ह तसेच पोलीस नाईक खांद्यावर पोलीस हवालदार यांचे बोधचिन्ह, पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री सुभाष दुधगावकर तसेच पोलीस कुटुंबातील सदस्य यांच्या हस्ते लावण्यात आले. असा हा कार्यक्रम पोलीस विभागात प्रथमच व्यापक स्वरूपात होत असल्याने पोलीस अंमलदार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते. पोलीस कुटुंबियांनी तसेच पोलिसांनी आपले मनोगत व्यक्त करताना आनंद व्यक्त केला. जीवनातील अविस्मरणीय क्षण अनुभवताना सर्व पोलीस अंमलदार व कुटुंबीय आनंदी होते. अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे एक ऊर्जा पोलीस अंमलदार यांना मिळाली. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांनी पोलीस बांधवांना पदोन्नतीच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाला शहर विभागातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाके व पथक यांनी मेहनत घेतली, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस अधीक्षक श्री विजय नाफडे यांनी केले. सूत्रसंचालन पोलीस हवालदार श्री गोपाल मुकुंदे यांनी केले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.